परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, कटर टाईपचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत एका धावेची भर पडेल. थोडा स्वैर मारा पाहायला मिळतोय मागच्या चेंडूवरती. एका गड्याला परतीचा मार्ग दाखवल्यानंतर हा चेंडू वाईडच्या रूपात एका धावेची भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती 7. MS धोनी जर्सी नंबर 7. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिटचा इशारा, उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना सोयर मारा पाहायला मिळतो प्रत्येक चेंडूवरती, कारण या षटकामध्ये 2 वाईड आणि 1 नो बॉल. फ्री हिट. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मिड विकेटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. पहिली धाव घेण्यात यश आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण करताना दिसत आहे दोन्ही फलंदाज. चांगला रन बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. अक्षय आणि प्रकाश कडून 2 धावांची भर पडेल. धावसंख्येत डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते 10. एक गड्याच्या मोबदल्यात षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावा, एका गड्याला परतीचा मार्ग. या षटकाचा विचार करता ओंकार गोलंदाजी मार्क वरती. यावेळी कटर टाईपचा चेंडू, लेग कटर टाईपचा चेंडू निर्धाव पद्धतीचा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूने 5व्या चेंडूची सांगता होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 10 धावसंख्या धावफलकावरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर, अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा येतोय. 11 धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्या थोडा स्वैर मारा पाहायला मिळाला या पहिल्या षटकामध्ये. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगली फेकी केली जाते परंतु कलेक्शन थोडस चुकीचं. 2 धावांची भर पडते धावसंख्येत. पंचाचं षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13. एका गड्याच्या मोबदल्यात एका गड्याला परतीचा मार्ग दाखवला होता अक्षय पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन. त्यानंतर मात्र या षटकामध्ये पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा त्याचा फायदा उठवताना दिसतोय संघ पाटणे वॉरियर संघ. 13 धावसंख्येवरती एका गड्याचा बॉलिंग मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती आकाश मलकापूर संघाकडून एक नावाजलेला खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन पहिलाच चेंडू मिड विकेटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतो सूरज. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, एक हार्ड हिटर बॅट्समन सूरज. क्षेत्ररक्षणात आता मात्र चांगली कामगिरी करताना दिसते. अचूक फेकी केली जाते त्याच्याकडून. 2 धावांची भर पडेल. चांगला रन विकेट पाहायला मिळते अक्षय आणि प्रकाश कडून. यावेळी 2 धावांची भर, 15 धाव फलकावरती धावसंख्या. यावेळी परत एकदा मिड विकेटच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतो सूरज. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन सीमा पार. येतोय चौकार प्रकाश थोराच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावरती 19. आकाशवरती हल्ला चढवलाय प्रकाशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले चेंडूने. चेंडू जातोय
सी महापार येतोय आणखी एक चौकार बॅक टू बॅक दोन चौकार यावेळी नजाकत पाहायला मिळाली होती आपल्याला प्रकाशच्या बॅट मधून. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू दडलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातो सीमा पार. प्रकाशच्या बॅट मधून आणखी एक मोठा प्रहार केला जातोय. धाव संख्येत झपाट्याने वाढ आकाशवरती हल्ला चढवलाय. थँक्यू सो मच डीजे आकाश. एक नावाजलेला खेळाडू मलकापूर ब संघासाठी त्याच्यावरती हल्ला चढवला जातो प्रकाशच्या बॅट मधून दोन चौकार एक षटकार. स्लोअर पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. यावेळी दोन धावांची भर पडेल. धाव संख्येत चांगली फेकी केली जाते क्षेत्ररक्षकाकडून. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये दोन चौकार एक षटकार. थोडं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते 18 धावांचं 31 धावसंख्या धाव फलकावरती. परत एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सीमा पार. आणखी एक मोठा प्रहार चेंडू सी षटकार. धावसंख्येत झपाट्याने वाढ. धावसंख्या पोहोचते 37. थँक्यू सो मच डीजे. थोडं स्पीडअप करायचं मलकापूर बस संघ. आयोजकांना थोडेस सहकार्य करा. सर्व संघांना सूचना असेल यानंतरचे सर्व सामने वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. यानंतरचा सामना ससेगाव विरुद्ध शवडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. यानंतरचा सामना हाय व्होल्टेज राहील. शाहूवाडी विरुद्ध ससेगाव. दोन्हीही प्रतिस्पर्धी संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या मैदानात दिसतील. हाय व्होल्टेजचा सामना आहे. त्या सामन्यामध्ये बक्षिसांची लयलूट होताना दिसेल आपल्याला. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती पीसी. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आणि वाईडचा इशारा पंचांचा. आपलं आव्हान टिकवण्यासाठी जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव यजमान संघ. यावेळी परत एकदा अतिरिक्त स्वैर मारा. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. वाईटच्या रूपात आणखी एक धाव. धावसंख्या 39. तिसरं षटक प्रगतीपथावर थोडं स्वैर मारा पाहायला मिळतो पीसी कडून. पुढचा चेंडू यावेळी परत एकदा वाईटचा इशारा पंचांचा. सलग 3 चेंडू वाईटच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. तर 3 अतिरिक्त धावा स्वैर मारा. पीसी कडून 3 धावांची भर पडते. एकही चेंडू अजून सुद्धा पूर्ण झालेला नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना
गोलंदाजी मार्क वरती अवधूत पहिल्या चेंडूवरती थँक्यू सो मच डीजे. अवधूत गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला होता अक्षय कडून, परंतु परतीचा मार्ग धरावा लागेल. बॅक टू बॅक बॅक टू दी पवेलियन पाठवलं जातंय अक्षय जाधवला त्याची जागा घेण्यासाठी. अभिजित पाटील पाटणीवर संघाकडून आणखी एक हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा हाय व्होल्टेज सामना ससेगाव विरुद्ध शवडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना नाणेफेकीसाठी यायचंय. शवडी आपला कर्णधार पाठवायचा आहे. यावेळी आणखी एक मोठा प्रहार चढवला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक 2 विकेट्स. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. अवधूत गोलंदाजी मार्क वरती. अभिजितची जागा घेण्यासाठी मैदानात आनंदा थोरात एक अनुभवी खेळ. आनंदा चौगले एक अनुभवी खेळाडू. आनंदा चौगले बॅटिंग मार्क वरती ऑन अ हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. अवधूत मलकापूर बस संख्येकडून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याकडून चांगली कामगिरी केली जाते. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. हॅट्रिकची संधी होती परंतु यावेळी एका धावेची भर पडेल. धावसंख्येत 41. धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्ग वरती अवधूतनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं 37 धावसंख्या धावफलकावरती होती. महागडं षटक पाहायला मिळालं होतं आकाशचं. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढ. 47 धावफलकावरती धावसंख्या लगावली जाते. आणखी एक मोठा प्रहार चढवला जातो प्रकाशच्या बॅट मधून. आणखी एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढ. धावसंख्या अर्धशतकाच्या पलीकडे 53. थँक्यू सो मच डीजे. अक्षय प्रकाश थोरात आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅट मधून मोठे फटकेबाजी सजवली जाते. आतापर्यंत त्यानं 4 षटकार लगावलेत. यावेळी निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने सांगता होते पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक पूर्ण. धावफलकावरती 53 धावसंख्या. थोडे महागडे षटक. पहिले 2 चेंडू आपण पाहिले होते.
थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मलकापूर ब आणि पाटणे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय ओंकार आणि बॅक टू दी पव्हिलियन. आणखी एक मोठा धक्का बसतोय. आनंदात चौगले बाद होतोय पाटणेवरील संघाचा. आणखी एक महत्वाचा खेळाडू थँक्यू सो मच डीजे. बॅटिंग मार्कवरती एक अनुभवी खेळाडू लाला सुपाटील लाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटणे वॉरियर्स संघाकडून 53 धावसंख्या. धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. अनेक लेकडे टाईपचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. यावेळी एका धावेची भर पडेल. स्ट्राईक वरती दिसतो आपल्याला प्रकाश थोरात ज्याने आतापर्यंत 11 चेंडू 41 धावांची खेळी केली. अर्धशतकाच्या नजीक जाताना दिसतोय. बॅटिंग मार्कवरती प्रकाश थोरात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काय आहे सर? आयोजक सांगायचं बाहेरचे जे काय षटकर आहे ना. षटकर नाही तर प्रकाशच्या बॅट मधून आणखी एक मोठा प्रहार केला जातोय. धावसंख्या झपाट्याने वाढ. धावसंख्या 60. ओंकार वरती हल्ला चढवला जातोय. प्रकाश वैयक्तिक 12 चेंडू आणि 47 धावांची खेळी केली. त्यांना आतापर्यंत पाटणेवर संघासाठी सलामीला आलेला फलंदाज. पुढचा चेंडू असेल. चौथा षटक प्रगतीपथावर. षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू सन्मान दिला जातोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बॉलिंग मार्कवरती ओंकार ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी प्रकाशला रोखण्याचं आव्हान असेल त्याच्या समोर. परंतु प्रकाशच्या बॅट मधून आपण षटकारांची बरसात पाहायला मिळते. पुढचा चेंडू ओंकार टू प्रकाश. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू खाली आता मात्र क्षेत्ररक्षक आणि प्रकाश बाद होते वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती. बॅटिंग मार्कवरती प्रकाशची जागा घेण्यासाठी यशची वर्णी लागली जाते. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. चौथा षटक प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. मोठा प्रहार चढवला जातो यशच्या बॅट मधून. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेताना दिसतोय परंतु चेंडू जातो सीमा पार. आणखी एक मोठा प्रहार. षटकार.
थँक्यू सो मच डीजे. थोडं स्पीडअप करायचं मलकापूर बस संघ, थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. दोन्ही संघांना सूचना आहे. बॉलिंग मार्कवरती सूरजची वर्णी लागली जाते. एक अष्टपैलू खेळाडू मलकापूर बस संघ कडून ज्याच्या खांद्यावरती जबाबदार असेल शेवटचा हाणामारीचं षटक आहे. शव्वाडी आणि ससेगाव दोन्ही संघांना सूचना आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. ससेगाव आणि शव्वाडी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू हाणामारीचा षटक यावेळी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 67. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना दिसतोय हा संघ. टॉससाठी यायचं शव्वाडी आपला कर्णधार नाही इथं. शव्वाडी आपला कर्णधार पाठवायचा आहे. यावेळी एका धावेची परत एकदा भर पडताना दिसते. धावसंख्येत धावफलक हलता ठेवण्यात यश मिळवलं या शेवटच्या षटकामध्ये. कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा. सूरज एक अष्टपैलू खेळाडू आहे मलकापूर बस संघासाठी. आता मात्र गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असेल. आतापर्यंत त्यानं 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक वरती होताना दिसतोय यश पाटील, ज्यानं मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार षटकार ठोकला होता. यावेळी परत एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त स्वैर मारा, अतिरिक्त धावसंख्येत एका धावेची परत एकदा भर पडते. 69. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती सूरज एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 70. सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी सूरज लोखंडे यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी. आणखी एक मिड विकेटच्या दिशेला मोठा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्येचा पडणे वाढ. धावसंख्या 74. थँक्यू सो मच डीजे. पुढचा चेंडू. आणखी एक मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. आणखी एक धक्का बसतोय. यश बाद होते. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्यू सो मच डीजे. सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक होतं सूरज लोखंडे यांच्याकडून. सूरज आल्यानंतर जमा करायचं ते बक्षीस. बॅटिंग मार्क वरती महेशची वर्णी लागली जाते. शेवटचा चेंडू आहे. बॉलिंग मार्क वरती सूरज एक अष्टपैलू खेळाडू. एक चौकार बघायचा. चांगली गोलंदाजी. शेवटचा हाणामारीचं षटक असताना वेगावरती स्वार. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक केली जाते. मर्यादित 5 षटकांमध्ये 75 धावा बनवले तर पटणीवर संघानं 76 धावांचा आव्हान असेल मलकापूर ब संघासमोर. डीजे जुना बॉल बाहेर द्यायचा सर. शव्वाडी
थँक्यू सो मच डीजे. पाटणी वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. दोन्ही संघांना सूचना आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांना सूचना असेल, आयोजकांना थोडीस सहकार्य करा. मर्यादित 5 षटकांमध्ये 75 धावा बनवले तर 76 धावांचं आव्हान आहे मलकापूर ब संघासमोर. पाटणी वॉरियर्स संघानं प्रकाश थोराच्या बॅटमधून 47 धावांची धुवाधार पारी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. तर मलकापूर ब संघाकडून आकाश असेल, सूरज, ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. मर्यादित 5 षटकांमध्ये 76 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. मलकापूर ब आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवा. पाटणी वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण सजवा. नाव सांग. मलकापूर ब संघाकडून सलामी जोडी किरण आणि करण. पहिलाच चेंडू स्वतःच्या गोलंदाजीवरती. 2 धावांची भर पडेल. संघाचं खातं उघडलं जातंय, स्वतःचं खातं उघडलं जाते. किरण एक आशेचा किरण म्हणावं लागेल मलकापूर ब संघासाठी, कारण त्याच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे. कारण 5 षटकांमध्ये 76 धावांचं आव्हान आहे, मोठी धावसंख्या आहे. धावांचा डोंगर उभा असताना किरणच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक लालासू पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळले तर अक्षयनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव पद्धतीचा. 30 चेंडू 76 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 नंबर जर्सीचा किरण. स्लोअर पद्धतीचा चेंडू अचूक छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन शावडी चे सेक्रेटरी अमित कांबळे यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. पुढचा चेंडू 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव पद्धतीचा आणखी एक चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत अक्षयनं आतापर्यंत. आपण पाहिलं होतं करण आणि किरण एक दोन्हीही हार्डेड बॅट्समॅन आहेत मलकापूर ब संघाचे, ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी जास्तीत जास्त धावा करण्याचं आव्हान आहे. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन. यावेळी मात्र लालासू पाटील यांच्याकडून चूक केली जाते. चेंडू जमिनीला दान केला जातोय, जीवदान मिळते करणला. हे जीवदान, या जीवदानाचा कितपत फायदा उठवताना दिसेल करण, कारण अजून 25 चेंडूंचा खेळ बाकी. 25 चेंडू मध्ये 72 धावांची गरज आहे. समीकरण थोडस अवघड होताना दिसतंय मलकापूर ब संघासाठी, कारण 25 चेंडू 72 धावांची गरज. बॅटिंग मार्क वरती किरण. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. यावेळी 2 धावा
यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण केलाय. 2 धावांची भर पडते धावसंख्येत. पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. बॉलिंग मार्कवरती लालासो पाटील. पाटणीवर संघाचं कोट्यातील दुसरे षटक वैयक्तिक. पहिलं षटक हाताळण्यासाठी लालासो पाटील यांची वर्णी लागली जाते. मर्यादित 5 षटकांमध्ये 76 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत अक्षयनं. पहिला चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर. 24 चेंडू 70 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. पाटणे संघ तुम्हाला सूचना आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षक अक्षयच्या हातामध्ये विसावतोय. पहिला धक्का बसतोय. लालासो पाटील यांनी परतीचा मार्ग दाखवलाय करणला. बॅटिंग मार्कवरती निखिल. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्कोअर लेगच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट्स. निखिल वादवतोय मलकापूर संघासाठी. दुसरा धक्का बसतोय. बॅक टू दी पव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. बॅटिंग मार्क वरती मलकापूर ब संघासाठी एक अनुभवी खेळाडू बाबू यांची वर्णी लागली जाते. कारण 76 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. त्यानंतर या षटकातील पहिले 2 चेंडूवरती 2 विकेट्स. ऑन हॅट्रिक लालासो पाटील. पाटणी वॉरियर्स संघासाठी इथं वरचढ ठरताना दिसतोय पाटणी वॉरियर्स संघ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मोठा प्रहार चढवला जातोय. चेंडू माग क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आपल्याला यश. अचूक फेकी केली जाते. धावसंख्येत एका धावेची परत एकदा भर पडते. 7 धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईक वरती येतो किरण. एक हार्ड हिटर बॅट्समन 18 नंबर जर्सी. स्लोअर पद्धतीचा चेंडू कटर लाईफचा. वाईटचा इशारा येतो. पंचांचा दोन्ही हात समांतर. 8 धावसंख्या धावफलकावरती लगवली जाते. पहिले 3 चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळल्यानंतर स्वेर मारा लालासो पाटील यांच्याकडून. मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार किरणच्या बॅट मधून.
थँक्यू सो मच डीजे. किरणच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक केली जाते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी 22च्या रूपात एका धावेची भर पडेल. धावफलक हलता ठेवण्यात यश मिळवलं. धावफलक 15 या धावसंख्येवरती दोन गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू लाला सुटू तू किरण. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक अक्षयच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटक पूर्ण. धावसंख्या 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजून 61 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 61 धावा. थोडं पाटणेवर संघ स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडं स्पीडअप करायचंय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची. अजून खूप सामने बाकी आहेत आजच्या दिवसातील. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघाच्या कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी आनंदा चौगले. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा एका धावेची भर पडेल. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय गोलंदाजाच्या गोलंदाजीला. एका धावेची भर. धावसंख्येत 16 धाव फलकावरती 60 धावांची गरज आहे. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. तितका चांगला संपर्क करता आला नाही किरणला. यावेळी परत एकदा एका धावेची भर पडेल. धावसंख्या 17. अजून 16 चेंडू एकूण 60 धावांची गरज आहे मलकापूर बस संघाला. फिल्डिंग आहे काय? मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करून हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव संघाचे सर्व खेळाडू. मोठा फटका सजवला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जमिनीला दान जीवदान मिळालं जाते. बाबू मलकापूर ब संघाचा एक अनुभवी खेळाडू. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव संघ सर्व खेळाडूंना सूचना आहे, कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव संघ. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. पहिली धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण. अचूक फेकी केली जाते, परंतु यावेळी 2 धावांची भर पडेल. धावसंख्या 20. षटकातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती आनंदा चौगले ज्यांना आतापर्यंत चांगली कामगिरी केली गोलंदाजीत. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 5 षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक पूर्ण. 21. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 21 धावसंख्या. 55 धावांची गरज आहे. अजून 12 चेंडू 55 धावांची गरज असेल. थोडं स्पीडअप करायचं पाटणे वॉरियर संघ, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू पेनल्टी म्हणून सर्कल मध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्यायची पाटणे वॉरियर संघ. यावेळी मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. 12 चेंडू आणि 55 धावांची गरज असताना
थँक्यू सो मच डीजे डीजे डीजे. आणखी एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. यष्टीरक्षक लालास पाटील यांच्या हातामध्ये विसावतोय. 9 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. पाटणीवर संघ फलंदाजी नंतर गोलंदाजी सुद्धा चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर मलकापूर संघावरती वरचढ ठरताना दिसतोय. आणखी एक वेगावरती स्वार होऊन निर्धाव पद्धतीचा चेंडू. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण या षटकामध्ये. या षटकातील फक्त एक चेंडू सीमा पार. त्यानंतर निर्धाव पद्धतीचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. आणखी एक मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. थँक्यू सो मच डीजे. धाव संख्या होती ती 33. अजून 43 धावांची गरज आहे. 7 चेंडू. लेग साईडच्या दिशेला बाबूच्या बॅट मधून आणखी एक मोठा प्रहार. थोडस गचा क्षेत्ररक्षण. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार. चौकार. 55 षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्या धावफलकावरती. अजून 6 चेंडू 39 धावांची गरज. औपचारिकता बाकी या सामन्यातील, कारण शेवटचे 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. तर बॅटिंग मार्क वरती किरण सलामीला आलेला फलंदाज. शेवडी यश यश ना यश 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 शेवडी आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहायचं मित्रांनो. फलंदाज आहे काय? ओके ओके. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहायचं. यानंतरचा सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव विरुद्ध शाहूवाडी. दोन्ही बलाढ्य संघ या स्पर्धेमधील वेगावरती स्वार होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. जुना बॉल आहे ना? संग्राम पाटील बॉल आहे का? देतोय जुना बॉल. टाका जुना बॉल. ते नाही घेणार. टाका टाका टाका. जय हनुमान स्पोर्ट्स ससेगाव संघासाठी सपोर्ट संग्राम पाटील इथं उपस्थित. त्यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. शेवटचे 2 चेंडू बाकी. औपचारिकता बाकी या सामन्यातील. मोठा प्रहार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. झेल सुटलाय. चेंडू जमिनीला दान केला जातोय. जीवदान मिळते. हाय व्होल्टेज सामना असं टाका. असं कंटिन्यू बोलत राहा. हाय व्होल्टेज सामना. हाय व्होल्टेज सामना असं कंटिन्यू बोलत राहा. हाय व्होल्टेज सामना असं बोलत राहा. ए बबलेला बसू का तुझ्या मेळला? मोठा प्रहार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. बाबूच्या बॅट मधून घनाघाती प्रहार. चेंडू होते सीमा पार.